सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी असून पीक विमा योजना पीक विमा वाटप सुरू झालेले आहे। या 16 जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले असून त्या जिल्ह्यांची यादी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तुमचा जिल्हा पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे गरजेचे आहे। तर यामध्ये पहिला जिल्हा आहे नाशिक। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुश खबर असून तुमच्या खात्यामध्ये पीक विमा योजनेचे पैसे वितरण सुरू झालेले आहे। यानंतरचा जिल्हा आहे जळगाव। जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील खुशखबर असून पैसे वाटप सुरू झाले आहे। यानंतरचा जिल्हा आहे अहमदनगर म्हणजेच सध्याचे अहिल्यानगर। अहिल्यानगरमधील शेतकऱ्यांसाठी देखील आनंदाची बातमी असून पीक विमा वितरण तुमच्या खात्यामध्ये सुरू झालेले आहे। यानंतरचा आणि महत्त्वाचा जिल्हा समजला जाणारा जिल्हा म्हणजे सोलापूर। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पीक विमा वाटप सुरू झालेले आहे। यानंतरचा जिल्हा आहे सातारा। सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे। यानंतरचा जिल्हा आहे सांगली। सांगलीतील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे आलेले आहेत। यानंतरचा जिल्हा आहे बीड। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील आनंदाची बातमी असून तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही राज्य शासन व पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून वितरित केली जात आहे। यानंतरचा आणि महत्त्वाचा जिल्हा आहे बुलढाणा। बुलढाणा जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना पैसे आलेले आहेत। यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव। धाराशिव जिल्ह्यासाठी देखील खुशखबर आहे। यानंतर अकोला। अकोल्यात देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम वितरित करण्यात आलेली आहे। यानंतरचा जिल्हा आहे कोल्हापूर। कोल्हापूरमधील शेतकऱ्यांना सुद्धा आनंदाची बातमी आहे। यानंतरचा आणि महत्त्वाचा असा समजला जाणारा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा। जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता तब्बल 2022 ते 2024 पर्यंतचा थकीत पीक विमा जमा झालेला आहे। यानंतरचा जिल्हा आहे परभणी। परभणी जिल्हा व यानंतरचा जिल्हा आहे नागपूर। नागपूर यानंतरचा जिल्हा आहे लातूर आणि अमरावती। अशा या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम वितरणाचा कार्यक्रम सुरू झालेला असून ही रक्कम तुम्हाला मिळाली की नाही हे तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये कळवणे गरजेचे आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर केला तर त्यांना देखील याबद्दलची माहिती मिळेल।